नमस्कार, सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जाती। अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। तर शब्दांच्या जातीमधला नाम हा प्रकार। शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे जे शब्दांच्या 8 जाती आहेत त्याच्यातला सर्वात मोठा प्रकार म्हणजे ज्याचं हे जे नामाचे जे प्रकार आहेत किंवा नाम जे आहे त्याची व्याख्या जी आहे ती खूप मोठी आहे। तर ते शब्दांच्या जातीमधला नाम हा प्रकार आता आपण शिकणार आहोत। आता हे जे नाम आहे, नाम म्हणजे काय तर कोणत्याही जगातील कोणत्याही घटकाला, वस्तूला, व्यक्तीला जे नाव ठेवलेले असते त्याची ओळख दाखवण्यासाठी त्याला काय म्हणतात? नाम। आलं लक्षात? हे जे नाम आहे ते जे नाम आहे त्याचे 3 प्रकार पडतात। सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। म्हणजे नाम हे काही एकाच प्रकारचं नसतं। नाम जे आहे त्याचे 3 प्रकार पडतात। कोणते सांगितलं? पहिलं सामान्य नाम, नंतर विशेष नाम आणि शेवटचा आहे तिसरा प्रकार भाववाचक नाम। सामान्य नाम म्हणजे काय तर कोणत्याही नावावरून त्या संपूर्ण जातीचा, त्याच्या गुणधर्माचा आपल्याला ओळख होते। आलं लक्षात? म्हणजे विशिष्ट असे कोणाची नाही, ते संपूर्ण जात, त्याचे संपूर्ण गुणधर्म याची त्याच्यातून ओळख होते, त्याला म्हणतात सामान्य नाम। इथे उदाहरणादाखल मी 3 नावं घेतलेली आहे। म्हणजे कुत्रा। आता कुत्रा ह्याच्यावरून कुत्रा ही एक विशिष्ट जी जात आहे, कुत्र्याची जी म्हणजे प्राण्याची जी एक जात आहे कुत्रा, ते संपूर्ण कुत्रा जात आपल्या डोळ्यासमोर येते। त्याच्यानंतर मुलगा म्हणजे व्यक्तीमध्ये मुलगा हा एक सामान्य नाम आहे। शहर, कोणतं शहर ते माहित नाही पण एक शहर। आलं लक्षात? हा झालं सामान्य नाम। त्याच्यानंतर विशेष नाम। आता हे विशेष नाम आहे, विशेषण नाही। विशेषण आणि विशेष नामामध्ये फरक आहे। नामातला प्रकार विशेष नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं ठेवलेलं, व्यक्तीचं, प्राण्याचं असेल, भाजीचं असेल, कशाचंही ठेवलेलं जे नाव असतं त्याला विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ आता कुत्रा जो आहे तर त्याचं नाव ठेवलंय आपण मोती, मग एकच होतो। म्हणजे सामान्य नाम हे नेहमी अनेक वचनी असते, संपूर्ण जातीचा उल्लेख होतो। तर विशेष नाम हे नेहमी एक वचनी असतो, त्या एकाचा तिथे उल्लेख होतो। म्हणजे कुत्रा कोणता? मोती कुत्रा, मग तो एकच कुत्रा आपल्या डोळ्यासमोर येतो। त्याच्यानंतर मुलगा, कोण मुलगा? राम। आलं का लक्षात? मग राम ह्याच आपल्याला समोर नाव येतं। राम हा एक, राम म्हणजे नेमका तो एकच मुलगा डोळ्यासमोर येतो। राम हे अनेक वचन आहे, सॉरी मुलगा हे जर अनेक वचन आहे तर राम हे एक वचन आहे। म्हणजे राम हे विशेष नाम आहे। तर शहर, कोणतं शहर? मुंबई। मग शहर जर अनेक वचनी आहे तर मुंबई एक वचनी आहे। मुंबई एकच शहर आपल्या डोळ्यासमोर, नेमका त्याचा उल्लेख झाला, मग हे झालं विशेष नाम। तिसरा नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम। आता भाववाचक म्हणजे काय तर जे आपल्याला दिसत नाही, ज्याचा आपल्याला स्पर्श करता येत नाही किंवा ज्याची चव कळत नाही, म्हणजे त्यांचं गुणधर्म म्हणा किंवा त्यांचं रस जे आहे, उदाहरणार्थ 9 रस जे आहे ते भाववाचक नाम येतं। आलं लक्षात? उदाहरणार्थ राग हा 9 रसांपैकी एक आहे। म्हणजे तो आपल्याला कल्पनेने जाणवता येतो आपल्याला, पण आपण त्याला स्पर्श करू शकत नाही। आलं लक्षात? राग, शौर्य, जन्म, मृत्यू हे जे सगळे आहे ती भाववाचक नाम आहे। आता साखर गोड आहे, मग त्याच्यातलं गोड जे आहे काय आहे? भाववाचक नाम आहे। आलं लक्षात? तर हे नामाचे 3 प्रकार आहे, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। या सामान्य नामाचे पुन्हा 2 प्रकार पडतात, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम। म्हणजे पदार्थवाचक ना सामान्य नामावरून तो पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो। उदाहरणार्थ साखर, दूध, गहू। म्हणजे साखर हे पदार्थवाचक सामान्य नाम आहे। त्याच्यानंतर दूध, त्याच्यानंतर गहू म्हणजे संपूर्ण त्या ह्याचा एक उल्लेख होतो। आलं लक्षात? म्हणजे गहू ही एक संपूर्ण काय झाली? पिकाची ती एक जात झाली। दूध, साखर। तर सामान्य नामाचा दुसरा प्रकार आहे समूहवाचक, ह्याच्यातून संपूर्ण समूहाचा उल्लेख होतो। म्हणजे जसं कुत्रा हा एक संपूर्ण समूह आहे, तसं समूहवाचक नामामध्ये वर्ग, संपूर्ण त्या वर्गाचा उल्लेख होतो। सैन्याचा, सैन्य किंवा कळप, आलं लक्षात, त्याचा उल्लेख होतो, त्याला म्हणतात समूहवाचक। तर हे झाले नामाचे
प्रकार अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला नाम समजलं की त्याच्यावरून पुढचे सर्व भाग समजतात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.